माणूस अपयशी का होतो? तर प्रत्येक माणूस हा दोन पर्पज घेऊन जगत असतो. एक असतो आपल्या अंतर्मनामध्ये दडलेला पर्पज आणि दुसरा असतो आपण जो स्वीकारणार आहे तो. समजा आता आपल्याला काहीतरी गाडी घ्यायची आहे. आपला एक हेतू सांगतो की तू गाडी घेऊन टाक. पण दुसरा जो पर्पज असतो मनामध्ये, तो म्हणतो की तुला हे झेपेल का, तुला हे जमेल का आणि कसं शक्य आहे. त्याच क्षणाला तुमचे दोन्ही पर्पज बस्ट होतात, नष्ट होतात. म्हणून आंतरिक आपल्या अंतर्मनामध्ये जे काही आपले आत्मविश्वास आहे, तो आत्मविश्वास आपला ढळू द्यायचा नाही. जोपर्यंत तुमचा आत्मविश्वास ढळत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलीही गोष्ट अशक्य नसते. कारण मन आणि बाहेरचा प्रवास, दोन प्रवास आपलं शरीर नेहमी करत असतं. एक आंतरिक प्रवास आणि एक बाहेरचा प्रवास. पण हे दोन्ही प्रवास ज्यावेळेला एकजुटीनं चालतात त्यावेळेला आपले सगळे हेतू, आपल्या सगळ्या गोष्टी पूर्ण होऊ शकतात. एखादी गोष्ट पूर्ण व्हायला वेळ लागतो, एखादी गोष्ट लवकर होते, पण तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो. त्यामुळं सगळ्यात जास्त स्ट्रॉंग आपलं माइंड किंवा आपला आंतरिक पर्पज हा आपला खूप स्ट्रॉंग पाहिजे. आणि तो स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला नामस्मरण, चिंतन, भजन या गोष्टींच्याकडं आवर्जून लक्ष दिलं पाहिजे. कमीत कमी दिवसातून 5 मिनटं आपण शांतपणानं आपले जे अंतर्मन आहे त्याच्याशी बोललं पाहिजे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला तिथं भेटतात. फक्त आपल्याला 5 मिनटंसुद्धा वेळ नसतो. वेळ काढा आणि काय तुमच्या जीवनामध्ये बदल होतोय मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. रामकृष्ण हरी.